नमस्कार मंडळी, राज्यात अशोक खरात प्रकरण गाजलेलं असताना आता त्याने तोंड उघडलेलं आहे. SITच्या तपासणीखाली काल त्याची 7 तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी जी 9 बडी नावं घेतली आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार आहे. त्याने नेमके कोणाची नावं घेतली? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता कोणत्या 9 बड्या नेत्यांचा राजीनामा येण्याची शक्यता आहे ते आपण सर्व बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. बातमी शेवटपर्यंत बघा की ते बडे नेते कोण आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा स्फोटक मुद्दा चर्चेत आलेला आहे. अशोक खरात यांनी अखेर तोंड उघडताच राज्यातील राजकारणात अक्षरशः भूकंप झालेला आहे. त्याच्या तथाकथित खुलाशांमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या 10 नेत्यांची नाव उघड केली असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अनेक बड्या राजकीय चेहऱ्यांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात मोठं राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधी चाकणकर यांचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावात आता आणखी भर पडलेली आहे. त्यामुळे पुढचा राजीनामा कोणाचा असणार, देवेंद्र फडणवीस कोणावर कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशोक खरात हे गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे. सुरुवातीला फक्त आरोप प्रत्यारोपांच्या पातळीवर असलेलं प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचलेलं आहे. खरात यांनी माध्यमांसमोर काही महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्याच्या आश्रमात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची नावंसुद्धा आता समोर येणार आहेत. ही यादीच आता नेत्यांवर नैतिक आणि राजकीय दबाव वाढलेला आहे. काही नेते सध्या गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत, तर काहींनी आरोप फेटाळून लावलेले आहेत. मात्र जनतेत निर्माण झालेला संशय आता दूर होणार का? चौकशीची मागणी जोर धरू लागलेली आहे. खरात याचे काही फोटो अनेक नेत्यांसोबत व्हायरल झालेले आहेत. त्यामध्ये अशोक खरात, अमित शाह यांच्यासोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत, दीपक केसरकर, तसेच श्रीकांत शिंदे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस अशा अनेक बड्या नेत्यांच्या सोबत त्याची बस चालू असायची असं या छायाचित्रातून दिसत आहे. त्यामुळे आता नेमकं तो अशोक खरात कोणाची नावं घेतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे त्याच्या जे विरोधात SIT स्थापन केलेली आहे, त्यामुळे आता अनेक महत्त्वाची नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात या खुलाशांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार हे मात्र नक्की. या 10 नेत्यांची नावं जर समोर आली तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होईल. यामधील जास्तीत जास्त नावही शिंदे गटासंबंधित असू शकतात असं वर्तवण्यात येत आहे. कारण काल दीपक केसरकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझा याच्याशी संबंध नाही, परंतु अनेक ठिकाणी त्यांचा तिथे नाशिकच्या ज्या काही आश्रमात वावर असल्याचं पुढे येत आहे. त्यामुळे जे लैंगिक शोषण जे अशोक खरात याच्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत, तसेच ब्लॅकमेलिंगचे जे आरोप करण्यात आले आहेत, त्याच्या डोक्यावर नेमका राज्यातील कोणत्या नेत्याचा हात होता अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे थोड्या दिवसातच राज्यातील जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते आता उघड होतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशोक खरात याचा आणि कोणत्या नेत्याचा संबंध असू शकतो? तुम्ही कमेंटमध्ये त्या प्रत्येक नेत्याची नावं नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.